सूर्य बुडाला. हळूहळू अंधार वाढू लागला. गावातील दिवसभराची निशब्दता नाहीशी झाली नि वातावरण बोलू लागले. दिवसा रानात गेलेली माणसं गावात आली. घरोघर दिवे लागले. पोरं केकटू लागली. वासरं हंबरू लागली. डोकी फिरल्याप्रमाणे कुंतरी उगीच भुंकू लागली. संभाजी घरी जायचा विसरला होता आणि मोहनानं त्याला तशी आठवण करून दिली नव्हती. तिनं 2 कोंबडे कापून झक्कासपैकी स्वयंपाक केला होता. जेवण येळ झाली. संभाजी व मोहना यांची जेवणं झाली. मग म्हातारी जेवली. मग संभाजी नि मोहना पुष्कळ उशीर बोलत बसले. ती दोघं खूप बोलली, खूप हसली. नंतर मोहनाने एका खोलीत एका लोखंडी खाटेवर संभाजीसाठी गादी टाकली आणि त्याच खोलीत तिनं जमिनीवर आपलंही अंथरूण टाकलं. म्हातारी आतल्या खोलीत कधीच झोपी गेली होती. गाव शांत झाला होता. वातावरण पुन्हा मुकं झालं होतं. सर्वत्र सामसूम झाली होती. कुठंही हुकाचू होत नव्हतं. गावात एक एक दिवा मालवला जात होता. खाटेवर पडून संभाजी स्वतःला विचारित होता आणि मोहना म्हणत होती, आता संभाजीचं लग्न होणार नि तो आपणाला अंतरणार आणि ते दुःख आपण कसं सहन करणार. ती दोघं गप्प पडून एक दुसऱ्याचा विचार करीत होती. मोहना वरचेवर कुस बदलत होती. ती वाळवंटात टाकलेल्या मासळीप्रमाणे तळमळत होती आणि हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून संभाजीकडे पाहत होती. थोड्या वेळानं तिनं कसला तरी निश्चय केला नि चटकन उठली नि संभाजीच्या खाटेजवळ जाऊन दुमटून उभी राहिली. पुढं जायची तिला हिंमत झाली नाही. मग तिनं दुरूनच हाक मारली, अहो झोपलात का? नाही नाही, झोपच लागेना, बोल. संभाजी उठून बसला. नाही, मी असं म्हणते, जर मी लग्नाला आले तर तुमच्या आईला राग तर येणार नाही ना? मोहना म्हणाली, मला बाई भीती वाटते. जर तुमच्या लग्नात माझा अपमान झाला तर मला जगणे कठीण होईल म्हणून विचारते. तू कसली चिंता करू नको, संभाजी म्हणाला. तुझा कोणीही अपमान करणार नाही आणि जर कोणी केलाच तर मी पाहून घेईन. बरं, मला ती कशी समजणार? तिनं विचारलं. तुला न्यायला माझी गाडीच येईल, संभाजी बोलला. परंतु हळदीच्या दिवशी हो, तिनं हुकमी स्वरात सांगितले. होय, हळदी दिवशी गाडी येईल, संभाजी म्हणाला. तू आपली तयारी करून ठेव. बरं, असं म्हणून ती हर्षभरीत झाली. आनंद तिच्या हृदयात मावेनासा झाला. ती प्रफुल्लित होऊन म्हणाली, मग झोपते तर मी. झोप. दिवा मालव. मोहनानं दिवा मालवला नि आपल्या अंथरुणावर जाऊन झोपली. सकाळी मोहनानं उठून प्रथम आंघोळीचं पाणी ठेवलं नि ती सरळ गावात जाऊन एक तल्लम धोतर घेऊन आली. तेव्हा संभाजी उठला होता. तेव्हा ती त्याला म्हणाली, चला अंघोळ उरकून घ्या. अगं पण मला दुसरं धोतर नाही, संभाजी म्हणाला. मी घरी जाऊन अंघोळ करीन. हे घ्या धोतर नि जा बरं मोरीत, ती बोलली. संभाजी चकित होऊन मोरीत गेला. अंघोळ निहारी उरकून संभाजी निघाला. तेव्हा मोहना दग्ध स्वरात म्हणाली, विसरू नका, गाडी आली पाहिजे. मी वाट पाहीन तर माझी निराशा कराल. मोहना, हे काय ग? मी मुळीच विसरणार नाही, मात्र गाडी आली की तू निघायचं. मी निघतेच, ती म्हणाली आणि संभाजीनं मोटरसायकल सुरू केली. बरं, जातो मी, असं म्हणून त्यानं हळूच गती घेतली. तशी मोहना पुढे जाऊन म्हणाली, त्या रानबोक्याच्या नादी लागू नका, त्याची कळ काढू नका, जा. ठीक आहे, असं म्हणून संभाजीनं गती घेतली. तो आलेल्या वेगानं परत सुरलेस निघाला. मोहना अंगणात उभी होती. ती त्याची पाठमोरी आकृती पाहत होती. पण एक पल्लेदार वळण घेऊन ती मोटरसायकल तिच्या दृष्टीआड झाली नि फक्त तिचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज उशीर ऐकू येऊन नाहीसा झाला आणि ती घरात गेली. संभाजीचं लग्न निश्चित झालं होतं. फक्त विधी म्हणून
दोन गावची माणसं इकडून तिकडे खेपा घालीत होती. सुरलेचे लोक वजारडे गावी जात होते, तर वजारडीचे पाहुणे सुरलेला जात होते आणि दोन्हीकडील पुरणपोळ्याचा फडशा पाडीत होते. रामराव वजारडेकरांनी आपल्या मुलीच्या लक्ष्मीच्या लग्नाची जंगी तयारी चालवली होती. मी माझी लेक माझ्या भाच्यालाच देणार, असा त्याचा बोल होता. नि तो खरा व्हायची वेळ येऊ लागली होती आणि त्याच लग्नाचा त्या भागात भलताच बोलबाला झाला. त्याच दरम्यान गण्यानं दत्तू बेंद्रेच्या विरुद्ध मोहीमच उभारली होती. 500 रुपये देऊन आपला जीव वाचव, नाही तर तुला ठार मारीन, असा गण्यानं दत्तूला निरोप दिला होता. तर 500 रुपयाऐवजी मी तुझ्यावर कुऱ्हाडीचे 500 घाव घालीन, असा दत्तूनं गण्याला उलटा सांगावा दिला होता. नि त्यामुळे गण्या पेटला होता. दत्तूला गारद करण्यासाठी जीवाचं रान करीत होता. दत्तू मळ्याभोवती गिरट्या घालीत होता. अगदी रानबोक्याप्रमाणे तो एक एक पाऊल उचलीत होता. दत्तू बेंद्रे किंवा त्याची बहीण सीता यापैकी कुणीही आपल्या झपाट्यात यावे यासाठी तो धडपडत होता. त्याच वेळी संभाजीचं लग्न होणार, नवरी ठरली आहे अशी बातमी गण्याला समजली होती आणि संभाजीच्या लग्नात भयंकर विघ्न कसं आणावं याचाही तो विचार करीत होता. रामराव वजारडेकराचे वऱ्हाड सुरलेस जाऊन तिथंच लग्न होऊन वरात निघणार अशी बातमी बंड्या रामुशानं आणली होती आणि तेव्हापासून गण्या भलताच अस्वस्थ झाला होता. एकच काडतूस खर्ची घालून मी तुझी बडबड बंद करीन, हे संभाजीचे शब्द गण्याला बेचैन करीत होते आणि त्याचा तो धोकेबाज आत्मा किंचाळीत होता. सूड